नमस्कार. कोपरे मांडवे परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची काय परिस्थिती आहे? पिण्याच्या पाण्याचं एवढं अवघड आहे का? सगळे टँकर कुठं जातात? जांभूळची, माळेची वाडी. आमच्या गावात जवळजवळ 4-5 दिवसांना एकच टँकर येतो. मांडवे गाव मोठे म्हणजे मांडवे गावाला टँकर 4-5 दिवसांनी एकच येते. 4-5 दिवसांनी एकच येतो. सकाराम लक्ष्मण दाबडे पेंटर. बरं, तुम्ही राहायला कुठे असता? मांडवेमध्ये गावात खुद्द. माहिती खरी सांगता ना? पाण्याच्या टाक्यात ना तिथंच माहिती खरी सांगता ना? हां. आणि काय होतं माहिती आहे का? लोकवस्ती किती आहे? लोकवस्ती जवळजवळ आमच्या गावातले 500-600. सरपंच कोण आहेत? सरपंच आमच्या गावातले मुथळण्याचे ते घोडे. मग त्यांना काही सांगत नाही का तुम्ही? सांगत आहेत पण ते मनवूच काय घेते नाही. किती वस्ती आहे आमच्या गावचे ना 500-600. पण एकच टँकर होतं, बाकीचं टँकर येतात पण ते सगळं वरती जांभूळशी, माळ्याची वाडी, तिकडं पाठीमागे बरं हागवणे तिकडं जातात. हागवणे वस्ती वगैरे, हागवणे वस्ती, काठीवाडी वगैरे बघा. काठेवाडी. तुमच्याकडे टँकर येत नाही? येतोय पण फार 3-4 दिवसात. मग आता सध्या पाण्याची काय व्यवस्था? आमच्या गावात बोरला पाणीच नाही ना. तरी सकाळचं थोडा वेळ सोडतात. किती 15-20 मिनिटं ते. सध्या पाण्याची काय व्यवस्था? पाण्याची अवघड अवस्था. पाण्याची टंचाई मोठी. काय तुमची मागणी काय? सरपंच ते लक्षच नाही देते. लक्ष देत नाही देत. तुम्ही हे कॅमेऱ्यावर बोलता बरं का? हां हां. तर तुमचं म्हणणं खोटं ठरलं हां तर जबाबदारी तुमची. माझी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.